मित्रांनो, एक मिनिट थांबा, फक्त व्हिडिओला स्किप करू नका, कारण मी जी तुम्हाला घटना सांगणार आहे ती उद्या चालून तुमच्याही घरात किंवा तुमच्याही आयुष्यात घडू शकते. बघा मित्रांनो, ही काही काल्पनिक घटना नाही, ही आमच्या आसपास घडलेली जी घटना आहे ती मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो आणि शेवटी त्यातून तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. बघा मित्रांनो, रिटायरमेंट नंतर बापाने आपले सगळे जे पैसे होते ते मुलांमध्ये वाटून दिले होते. त्या पैशातून मोठ्या मुलाने गाडी घेतली, लहान मुलाने प्लॉट घेतला, मोठ्या जी सून होती तिने नेकलेस घेतला, छोट्या सुनेने दागिने घेतले आणि थोडेफार उरलेले जे पैसे होते ते नातवंडांच्या FD मध्ये टाकले गेले. मित्रांनो, बापाला वाटलं होतं आता मुलांसोबत बसून मस्त गप्पा होतील, नातवंडांचा किलकिलाट घरात घुमत राहील आणि आयुष्य कसं मस्त शांततेत निघून जाईल. पण मित्रांनो, हळूहळू घरातली त्यांची जी किंमत होती, त्यांची जी इज्जत होती ती कमी कमी होत गेली. मुले आपल्या आयुष्यात गुंतली, नातवंड मोबाईल आणि अभ्यासात हरवली. आता तो बाप, तो आजोबा स्वतःच्या मुलासोबत, स्वतःच्या नातवंडांसोबत बोलण्यासाठी तरसू लागला. फक्त आता जेव्हा त्यांची पेन्शन यायची त्याच दिवशी त्या सगळ्यांना त्या बापाची आठवण यायची आणि मग पुन्हा तीच दुर्लक्षाची परिस्थिती. मित्रांनो, परिस्थिती अशी झाली की रिटायरमेंटच्या वेळी जो बाप तंदुरुस्त आणि तरुण दिसणारा होता, 4च वर्षात त्याने खाट पकडली. आजारपणाने शरीराने साथ सोडली. आयुष्यभराची संपत्ती हसत हसत मुलांमध्ये वाटणाऱ्या आजारी बापाकडे लक्ष देण्यासाठी मुलांजवळ आता वेळ नव्हता. हे बघून त्यांची जगण्याची इच्छाच उरली नव्हती आणि शेवटी 2 वर्ष आजारपणाशी झुंज दिल्यानंतर शेवटी त्या बापाने या जगाचा निरोप घेतला. आता मित्रांनो, मी तुम्हाला का व्हिडिओ बघायला सांगितलं होतं किंवा का थांबायला सांगितलं होतं? बघा मित्रांनो, तुम्ही नोकरीतून किंवा कामातून रिटायर झाला आहात, आयुष्यातून नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात उरलेले जे पैसे असतात ते मुलांमध्ये वाटण्यापेक्षा त्यातून स्वतःसाठी एखादा धंदा करा, स्वतःचा दुकान टाका. म्हणजे काय तर स्वतःला व्यस्त ठेवणारा एखादा छंद, एखादं काम करा. मित्रांनो, त्यातून कमाई हो अथवा न हो ते काम तुम्ही करत राहा, ज्यामुळे तुमची जी रोजची दिनचर्या आहे ती चालू राहिली पाहिजे. सकाळी उठून आंघोळ करून कामावर जाणं, संध्याकाळी घरी परतणं, घरातली जी छोटी मोठी हलकं फुलकं काम आहे ते करणं, सोबतच तुमच्या वयाचे जे आजी आजोबा किंवा तुमचे मित्रमंडळी असतील त्यांच्याजवळ बसणं, त्यांच्याशी गप्पा मारणं चालू राहू द्या. यामुळे काय होईल की तुमचं जे आयुष्य आहे ते सुरळीत चालू राहील. आणि याउलट घरात बसून राहिलात तर हळूहळू तुमचं आयुष्य थांबून जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. जय महाराष्ट्र.